नमस्कार. आज आपण बघणार आहोत मावळ पट्ट्यातली आदिवासी स्पेशल रेसिपी उडदाचं पिठलं आणि नाचणीची भाकरी. आदिवासी खाद्य संस्कृती खूप वेगळी आहे आणि तिच्यामध्ये खूप वैविध्य आहे, खूप व्हरायटी आहे. त्यांचे पदार्थ साधे असतात, सोपे असतात आणि पौष्टिकसुद्धा असतात. त्यांच्याकडच्या पदार्थांमध्ये उडदाचा, नाचणीचा जास्त वापर असतो. आज आपण तीच रेसिपी बघणार आहोत. चला लगेच बघूया. सर्वप्रथम आपण साहित्य बघूया. 1 मोठा टेबलस्पून बेसनाचं पीठ, 1 वाटी उडदाचं पीठ, कांदा, कोथिंबीर, कांद्याची पात, हिरवी मिरची, लसूण आणि थोडासा कढीपत्ता. नाचणीच्या भाकरीसाठी आपल्याला नाचणीचं दळून घेतलेलं पीठ लागणार आहे. एका बाउलमध्ये 1 वाटी उडदाचं पीठ, 1 चमचा बेसन पीठ, मीठ आणि हळद हे मिक्स करून त्याची पेस्ट बनवायची. दुसरीकडे आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं. तेल तापलं की त्याच्यामध्ये मोहरी, जिरे आणि थोडंसं हिंग टाकायचं. हलकंसं परतून घ्यायचं. मग त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता, त्यानंतर लसूण आणि लसूण गोल्डन ब्राऊन झाला की मग त्याच्यामध्ये कांदा आणि मिरची टाकायचं आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं. कांदा आणि मिरची थोडीशी ठेचून टाकली आणि मग त्याच्यामध्ये कांदा चिरलेला टाकला तर अजून छान लागतं कोणत्याही पिठल्याच्या प्रकारामध्ये. आता कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे. आता आपण अगदी किंचित अर्धा चमचा तिखट टाकणार आहोत पिठल्याला चांगला रंग येण्यासाठी. तिखट टाकलं की तिखट व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं. तेलामध्ये कोणतेही मसाले टाकले की त्यातला जो फ्लेवर आहे तो एन्हान्स होतो. त्याला तेल सुटलं की आपण मगाशी एका मोठ्या बॉलमध्ये जी पेस्ट केलेली होती पिठाची ती टाकायची आणि तिला पटकन हलवायचं. त्याच्या गुठळ्या होऊन नाही द्यायच्या आणि जर आवश्यकता असेल तर त्यात थोडंसं तुम्ही कोमट पाणी टाकू शकता, पण लगेच हलवून घ्यायचं. तुमच्या चवीनुसार मीठ टाका. आम्ही 1 चमचा टाकणार आहोत आणि मिठाचा अंदाज घेत घेत पाणी वाढवायचं. त्यानंतर मध्ये मध्ये हलवायचं आणि उकळी येण्याची वाट बघायची. आता पिठल्याला उकळी आली आहे, त्याला असंच 5 मिनटं शिजू देत. थोडं त्यातलं पाणी आटू दे आणि पिठलं घट्टसर होऊ दे. मग आपलं पिठलं तयार होईल. आणि हे पिठलं आहे ना थोडं पातळ ठेवायचं. भाकरीबरोबर ते पातळच छान लागतं. वरून कांदेपात टाकायची आणि नंतर गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची. झालं आपलं पिठलं तयार. आपल्या रेसिपीचा पहिला भाग तर संपलेला आहे. आता आपण नाचणीची भाकरी कशी करायची ते बघूया. नाचणीची भाकरी ह्या पिठल्याबरोबर अतिशय अप्रतिम लागते. त्यामुळे आपण नाचणीची भाकरीचीच रेसिपी दाखवलेली आहे. एका परातीमध्ये नाचणीचं पीठ थोडंसं घ्यायचं आणि कोमट पाण्यामध्ये ते भिजवायचं. हलक्या हलक्या हाताने त्याचा गोळा बनवायचा आणि मग भाकरी थापायची. नाचणीची भाकरी तुम्ही रोजसुद्धा खाऊ शकता. ज्यांना दूध आवडत नाही किंवा ज्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे अशांनी जर रोज नाचणीची भाकरी खाल्ली तर त्यांची कॅल्शियम डेफिशियन्सीसुद्धा भरून येईल. आणि ती जर लोखंडी तव्यावर भाजली तर तुम्हाला कॅल्शियमबरोबर आयर्नसुद्धा पोटात जाईल. आता पीठ मळून झाल्यावर त्याचे 2 गोळे होत आहेत 1 वाटी पिठामध्ये. तर आपण 2 भाकऱ्या करणार आहोत. भाकरी थोडंसं नाचणीचं पीठ टाकायचं किंवा नाचणीचं पीठ समजा नको असेल, अगदी काळी भाकरी नको असेल तर ज्वारीचं पीठ लावायचं आणि भाकरी थापून घ्यायची. भाकरी करता येणं ही सुद्धा एक कला आहे आणि आमच्या जनरेशनमधल्या बऱ्याच मुलींना भाकऱ्या थापता येत नाहीत, इन्क्लुडिंग मी पण माझ्या सासूबाईंकडून शिकून घेणार आहे हे. भाकरी थापून झाली की मग गरम तव्यावर ती टाकायची आणि वरच्या बाजूने तिला पाणी लावायचं. तर आता भाकरी भाजून घ्यायची दुसऱ्या बाजूने सुद्धा आणि मग गॅसच्या जाळावर थोडीशी भाजायची. भाजून झाली की मग आपला मेनू तयार आहे. गरमागरम अशी नाचणीची भाकरी एका ताटात घ्यायची आणि त्याच्यासोबत आपलं उडदाचं पिठलं खायचं. मस्त मेनू जमून येतो.
फुल टाईम डिनरसुद्धा होतो. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा. आणि जर का तुम्हाला तुमच्या भागातल्या स्पेशालिटीज दाखवायच्या असतील तर ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगत जा. आम्ही त्या प्रांतातल्या स्पेशल रेसिपीज नक्की दाखवू. जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.